धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत दिल्लीच्या सत्ता केंद्राला हादरवणारे अभिजित दिपके आता महाराष्ट्रात उतरलेत आणि यावेळेला त्यांचा मुद्दा आहे थेट महाराष्ट्राच्या सरकारी शाळांचा। पण दिपकेंच्या या शाळा दौऱ्यांपेक्षा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा एका दुसऱ्याच गोष्टीची आहे। दिपके शाळांमध्ये जाऊन प्रश्न विचारतायत, पण त्या प्रश्नांची जबाबदारी नेमकी कोणाची? शिक्षक नाहीत, शाळांची अवस्था खराब आहे, विद्यार्थ्यांना सुविधा नाही आहेत, मुख्याध्यापकांच्या कामावर प्रश्न आहेत आणि या सगळ्याच्या शेवटी एकच पत्ता येतो, शालेय शिक्षण विभाग। आणि या विभागाचे मंत्री आहेत दादा भुसे। मग आता सवाल असा आहे, दिपके शाळेत जाऊन समस्या शोधणार असतील, व्हिडिओ करणार असतील, प्रशासनाला धारेवर धरणार असतील आणि त्यानंतर कारवाईही होणार असेल, तर शिक्षण विभाग आतापर्यंत नेमकं काय करत होतं? दादा भुसे यांच्या खात्याला दिपके थेट चॅलेंज करतायत का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, धर्मेंद्र प्रधानांनंतर महाराष्ट्रात दिपकेंच्या आक्रमक राजकारणाचा पुढचा दबाव हा दादा भुसेंवर येणार आहे का? सगळं समजून घेऊया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। अभिजित दिपके हे नाव गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राबाहेरही चर्चेत आलं। नीट आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकार विरोधात आक्रमक आंदोलन केलं। कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीच्या माध्यमातून त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। त्यांची मागणी आक्रमक, भाषा आक्रमक, आंदोलन पद्धत आक्रमक आणि सोशल मीडिया वापरण्याची पद्धत तर त्याहूनही आक्रमक। आणि आता हाच फॉर्म्युला दिपके महाराष्ट्रात वापरतायत का? कारण आता त्यांचा फोकस आहे सरकारी शाळा आणि इथेच दादा भुसेंची खरी अडचण सुरू होते। स्वातंत्र्य दिन म्हटलं की बरेच नेते शाळेत जातात, ध्वजारोहण करतात, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतात, त्यांची भाषणं होतात, फोटो काढले जातात आणि कार्यक्रम संपतो। पण दिपके यांनी नेमकं याच्या उलट केलंय। ते शाळेत गेले आणि त्यांनी थेट कॅमेराच ऑन केला। शाळेची व्यवस्था काय आहे, शिक्षक किती आहेत, विद्यार्थी किती आहेत, मूलभूत सुविधा आहेत का आणि प्रत्यक्ष जमिनीवर शिक्षण व्यवस्था नेमकी कशी चालली आहे, हे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली। काही ठिकाणी त्यांनी व्यवस्थेवर थेट हल्लाबोल केला आणि हिंगोलीच्या सांतूक पिंपरीमधील जिल्हा परिषद शाळेचा मुद्दा त्यातलाच होता। दिपकेंनी या शाळेतील मुख्याध्यापकांवरती गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आणि यानंतर मुख्याध्यापकांना निलंबित झाल्याची माहिती समोर आली। या शाळेत 4 शिक्षक देण्याची प्रशासनाने तयारी सुद्धा दाखवली। आता दिपकेंच्या समर्थकांचा एक सवाल आहे, दिपके जर गेले नसते तर प्रशासन या बाबतीत हल्लं असतं का? आणि त्याहून मोठा सवाल आपण विचारायचा आहे, शिक्षण विभागांच्या यंत्रणेला ही परिस्थिती आधी का नाही दिसली? महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दादा भुसेंकडे आहे। म्हणजेच सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असेल, इमारतींची अवस्था नीट नसेल, विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसतील, कुठे मुख्याध्यापक किंवा शिक्षकांच्या कामावरती प्रश्न निर्माण होत असेल, तर ही सगळी प्रकरणं थेट कुठे जाणार? शिक्षण विभागाकडे। आणि त्या विभागाचा राजकीय चेहरा कोण आहे? दादा भुसे आहेत। म्हणूनच आता दिपके हा फक्त एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहून चालणार नाही, कारण ते ज्या मुद्द्यांवर प्रश्न विचारतायत ते मुद्दे थेट दादा भुसेंच्या खात्यांशी संबंधित आहेत आणि त्यामुळे प्रश्नही थेट दादा भुसेंनाच विचारले जाणार। दिपकेंना शाळेत जाऊन शिक्षकांची कमतरता शोधावी लागते, दिपकेंना शाळेत जाऊन व्यवस्थेची अव्यवस्था दाखवावी लागते, दिपकेंना व्हिडिओ करून प्रशासनाला जागा करावं लागतंय, तर शिक्षण विभागाची यंत्रणा नेमकी काय करत होती? आता तुम्ही कल्पना करा, एखाद्या गावात अनेक महिन्यांपासून शिक्षक कमी आहेत, पालक तक्रार करतायत, गावकरी आवाज उठवतायत, विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, पण प्रश्न काही सुटत नाहीत। मग तिकडे दिपके येतात, व्हिडिओ करतात, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो, प्रशासनावरती प्रेशर येतं आणि अचानक हालचाल सुरू होते। मग सामान्य पालक काय म्हणणार की दादा भुसे साहेब, आमच्या समस्या सोडवण्यासाठी आधी दिपकेच यायला हवेत का? हा टोमणा आता दादा भुसेंच्या शिक्षण विभागाला सहन करावा लागू शकतो, कारण मंत्रीपद म्हणजे फक्त मंत्रालयात बैठकी घेणं नाहीये, फाईलींवर सही करणंही नाहीये, प्रेस कॉन्फरन्स घेणं नाहीये। मंत्रीपद म्हणजे जमिनीवरची यंत्रणा चालतेय की नाही हे पाहण्याची जबाबदारी। जर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला शाळेत जाऊन ही यंत्रणा हलवावी लागत असेल, तर प्रश्न त्या व्यक्तीपेक्षा आधी यंत्रणेवर निर्माण होतो। आणि इथेच दादा भुसेंचं खरं चॅलेंज आहे की दिपके खरंच दादा भुसेंना थेट चॅलेंज करतायत का, हा प्रश्न इथे निर्माण होतो। दिपकेंनी दादा भुसेंविरोधात अधिकृत राजकीय मोहीम सुरू केलेली नाही आणि दिपकेंनी दादा भुसेंचं पदही मागितलं नाही, त्यांनी निवडणूक लढण्याची घोषणाही केली नाही। पण राजकारणात फक्त घोषणा महत्त्वाच्या नसतात, कामाची दिशाही महत्त्वाची असते। आता तुम्हीच दिपकेंची काम करण्याची दिशा बघा। दिपके शिक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत, दादा भुसे शिक्षण मंत्री।
दिपके सरकारी शाळांमध्ये जात आहेत, तर दादा भुसे हे सरकारी शिक्षण व्यवस्थेचे मंत्री आहेत. दिपके सोशल मीडियावर प्रस्ताव उपस्थित करतायत आणि आता त्या प्रश्नांची उत्तरं थेट सरकारला द्यावी लागतायत. म्हणूनच राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होतोय, दिपके आता दादा भुसेंच्या खात्यात घुसलेत का, आणि जर शिरलेत तर दादा भुसे त्यांच्या प्रश्नांचं उत्तर कसं देणार आहेत. कारण दिपकेंचा सामना एखाद्या विरोधी पक्षाचा आमदाराशी नाही, हा सामना एका वेगळ्या प्रकारचा आहे. एकीकडे मंत्री आणि सरकार यंत्रणा आहे, तर दुसरीकडे कॅमेरा हातात घेऊन फिरणारा एक आक्रमक चेहरा आहे. मंत्र्यांना विरोधकांच्या आरोपाची सवय असते, पण एखादा बाहेरचा चेहरा जर सरकारी शाळांमध्ये जाऊन फिरून रोज नवीन समस्या दाखवू लागला तर सरकारसाठी ही खूप मोठी अडचण असणार आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ नंतर एक नवीन प्रश्न येणार, प्रत्येक प्रश्नानंतर नवीन स्पष्टीकरण द्यावं लागणार आणि प्रत्येक स्पष्टीकरणानंतर आणखीन एक प्रश्न येणार. हीच दिपकेंची खरी ताकद आहे. आणि आता दादा भुसेंसमोर सर्वात मोठं संकट काय असू शकतं, तर दिपके जर फक्त 2-4 शाळांपुरता मर्यादित राहिले तर फारसं काही होणार नाही. पण समजा उद्या 50 शाळा, नंतर 100 शाळा, प्रत्येक शाळेचा व्हिडिओ, शिक्षक किती, विद्यार्थी किती, फॅसिलिटीज किती, शाळेची अवस्था काय आहे, पालक काय म्हणतात, आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटी महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांना याचं उत्तर द्या असं दिपके जर म्हणाले तर मग दादा भुसेंना प्रत्येक वेळी उत्तर द्यावं लागेल. विरोधकांना तयार ॲम्युनिशन मिळेल. पालकांमध्ये जर नाराजी असेल तर ती राजकीय मुद्दा बनेल आणि दिपके ते हळूहळू शिक्षणाच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणारा एक स्वतंत्र चेहरा बनतील. आणि इथे दादा भुसेंची खरी परीक्षा असणार आहे, कारण आत्तापर्यंत शिक्षण विभागाच्या कामगिरीवरती प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधक होते. पण जर आता दिपके स्वतः एक पॅरल व्हॉइस म्हणून उभे राहिले तर सरकारला 2 फ्रंट्सवरती उत्तर द्यावं लागू शकतं. विरोधकांचा राजकीय हल्ला आणि दिपकेंचा ग्राउंड लेवल हल्ला. आणि दुसरीकडे हा दुसरा हल्ला सोशल मीडियावरनं थेट घराघरापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच दिपकेंचा हा दौरा दादा भुसेंनी हलक्यात घेण्यासारखा नक्कीच नाही. आता या संपूर्ण गोष्टीतल्या एका कॉन्ट्रोवर्शियल प्रश्नाकडे येऊया. दिपकेंमुळे दादा भुसेंचं पद धोक्यात येईल का, तर दिपकेंमुळे दादा भुसेंवरती प्रेशर वाढू शकतं. याचं उत्तर नक्कीच हो आहे. कारण जर दिपकेंनी सातत्याने शाळांची पोलखोल केली, जर त्यांच्या व्हिडिओला मोठ्या प्रतिसाद मिळाला, जर प्रशासनाला वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि जर विरोधकांनी हे मुद्दे उचलून धरले, जर सामान्य पालकांमध्येही हा सवाल पोहोचला की शिक्षण मंत्री काय करतायत, तर दादा भुसेंच्या कामगिरीवरती राजकीय प्रश्नचिन्ह हे नक्कीच निर्माण होणार आहे. आणि हेच कदाचित दिपकेंच्या महाराष्ट्रातील मोहिमेचं सगळ्यात मोठं पॉलिटिकल इम्पॅक्ट ठरू शकतं. दिल्लीमध्ये दिपके म्हणाले होते, शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न आहेत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी उत्तर द्यावं. आता महाराष्ट्रात त्यांचा सवाल आहे, सरकारी शाळांमध्ये नेमकं काय चाललंय. पण मुद्दा त्यांचा एकच आहे, शिक्षण व्यवस्था. फक्त आता मैदान बदललंय. आधी दिल्ली होती, आता महाराष्ट्र आहे. आणि आता महाराष्ट्रात या मुद्द्याची जबाबदारी थेट दादा भुसेंच्या खात्याकडे आहे. म्हणून आता हा प्रश्न आहे की दिपकेंनी महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत इतके प्रश्न सापडले गेले तर दादा भुसे आणि त्यांच्या विभागाला त्याची उत्तरं किती वेळा द्यावी लागणार. आणि जर दिपके हा दौरा महाराष्ट्रभर पोहोचवला तर प्रत्येक जिल्ह्यातून शाळाचे व्हिडिओ बाहेर येऊ लागले, जर प्रत्येक शाळेतून सरकारला प्रश्न विचारू जाऊ लागले, तर आजचा छोटासा राजकीय प्रेशर पॉईंट जो आहे तो उद्या दादा भुसेंसाठी एक मोठा पॉलिटिकल हेडेक बनू शकतो. आता आपल्याला पाहायचं इतकंच आहे, दिपके महाराष्ट्राच्या शाळा बदलणार की त्या शाळा दौऱ्यामुळे दादा भुसेंच्या राजकारणातच मोठा बदल घडणार आहे. कारण दिल्लीमध्ये दिपकेंनी केंद्राला प्रश्न विचारला, आता महाराष्ट्रात प्रश्न आहे दादा भुसेंच्या शिक्षण खात्याला दिपकेंच्या प्रश्नाची उत्तरं देता येणार आहेत का. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा प्राईम टाइम महाराष्ट्र.